Co-powered by Techno. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिरीष गोरठेकर यांनी काल उमरी येथे बैठक घेतली आणि या बैठकीत जे काही निर्णय घेण्यात आले। आपल्यासोबत माझे दिवंगत आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे चिरंजीव शिरीष गोरठेकर आहेत। सर, काल उमरी येथे बैठक झाली, त्या बैठकीत काय ठरले? राष्ट्रवादी काँग्रेसची काल बैठक झाली। या बैठकीत एकमुखाने ठराव पास करण्यात आला की विधानसभेचा उमेदवार हे राष्ट्रवादीचा राहिला पाहिजे। ही भूमिका आमच्या पक्षानं, आमच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी ही भूमिका मांडली आणि भूमिका मांडलीच नाही तर पक्षाकडे विनंती केली की राष्ट्रवादी काँग्रेस हे नायगाव मतदारसंघातून कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे दोनदा मैदानात उतरले होते किंवा विधानसभेच्या माध्यमातून उतरले होते आणि त्याच याच्यावर आज आम्हाला पक्षाकडे मागणी करायची आहे की आमची भूमिका तीच राहील की जे राष्ट्रवादीचा नायगाव मतदारसंघ होता तोच नायगाव मतदारसंघ हे सोडून घ्यावं। ही भूमिका आम्ही स्पष्टपणे पक्षाकडे मांडलेली आहे। सर, आपण जर बघितलं तर वसंतराव चव्हाण हयात असताना त्यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण काँग्रेसकडून नायगावची तयारी करत होते। मात्र दुर्दैवानं चव्हाण यांचं निधन झाल्यानंतर आता मिनल खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि त्यांनी नायगावच्या जागेवर दावा केला आहे। तुम्ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नायगावच्या जागेवर दावा करता, कसं बघताय सगळ्या गोष्टीकडे? निश्चितप्रमाणे आम्ही आमची भूमिका स्पष्ट आम्ही आमच्या पक्षाकडे, आमच्या श्रेष्ठीकडे, आमच्या प्रांत अध्यक्ष जयंत पाटलाकडे भूमिका मांडलेली आहे। त्यांनी त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाकडे मांडलेली आहे। महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची तयारी ही जयंत पाटलांनी करणार आहेत, ही आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। म्हणूनच आम्ही तयारीला लागलेलो आहोत। आता जर बघितलं तर रवींद्र चव्हाण लोकसभेची तयारी करतायत, तुम्ही नायगाव राष्ट्रवादीला बघताय, नेमकं गणित काय मागाय? आमचं म्हणणं एकच आहे की कैलासवासी वसंतरावजी चव्हाण साहेबांचं दुर्दैवी निधन झाल्यामुळे ती जागा खासदारकीची रिकामी झाली आणि तिथं दावा त्यांच्याच घरातला उमेदवार ही भूमिका त्यांच्या पक्षांनी मांडली आणि ठरावही घेतला। ठराव नाही घेता तर बंडू चव्हाण यांना उमेदवारी द्यावी ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि भूमिकाच नाही तर ठरावही घेतला। त्यामुळे त्यांनी जर खासदारकीला गेलं तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला जर सुटलं तर एक आमदार राष्ट्रवादीकडून होईल आणि खासदार हे काँग्रेसकडून होईल आणि काँग्रेसच्या माध्यमातून बंडू चव्हाणला निश्चितप्रमाणे राष्ट्रवादीचा फायदा होईल आणि फायदा झाल्यानंतर लोकसभेमध्ये जाण्यासाठी मार्ग त्यांना मोकळा होईल। जर महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत ही नायगावची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला नाही सुटली तर काँग्रेसला याचा फटका बसेल का लोकसभेत किंवा विधानसभेत? ते आत्ताच काही सांगणार नाही, ते जनतेच्या मनावर आहे। जनते काय निर्णय देईल त्याच याच्यातून आपल्याला दिसून येईल, एवढंच सांगेल मी। शेवटचा प्रश्न, तुम्ही नायगावमधून इच्छुक आहेत, जर तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तर तुमची काय भूमिका असणार? मला जर पक्षाकडून जर उमेदवारी नाही झाली, जे पक्षश्रेष्ठी आदरणीय शरदजी चंद्र पवार साहेब, प्रांत अध्यक्ष जयंत पाटील, दांडेगावकर साहेब, राजेजी टोपे साहेब यांनी जे निर्णय देतील त्या निर्णयावर मी सहमती आहे आणि जे काही निर्णय देतील, पक्षानं जे आदेश देतील त्या आदेशाचं पूर्णपणे पालन करेल आणि पक्ष जे म्हणेल त्या दिशेने मी पुढे वाटचाल करेल। निश्चितच हे होते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिरीष गोरठेकर यांनी अशी मागणी केली की नायगाव जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडावी, ज्याचा काँग्रेसला लोकसभेला फायदा होईल पोटनिवडणुकीसाठी। जर असं नाही झालं तर येणाऱ्या काळात काय होईल हा निर्णय ज्या त्यांनी वेळेवर सोपवला आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।